आणि यानंतर बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात। छगन भुजबळ बंदाचं निशाण फडकवणार का असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि याला जोडूनच दुसरा प्रश्न समोर येतोय तो म्हणजेच भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार का। समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी आज भुजबळ संवाद साधणार आहेत। नाशिकसह 4 जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांशी ते बोलणार असल्याचं कळतंय आणि मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळाल्यानं भुजबळ संतप्त झाले। त्यानंतर ते नाशिकमध्ये दाखल झाले आणि आता कार्यकर्त्यांशी बोलून ते पुढचा निर्णय घेणार आहे असं खुद्द भुजबळांनीच माध्यमांशी बोलताना सांगितलंय। त्यामुळेच भुजबळांची आता पुढची वाटचाल कशी असणार हाच प्रश्न राजकीय वर्तुळात येतोय। तर दरम्यान अदृश्य महाशक्तीमुळेच भुजबळांचा बळी गेला असंच राऊत म्हणाले आहेत। भुजबळांची जरांगेंविरोधात टोकाची भूमिका होती असं राऊत म्हणाले। तर भुजबळांच्या टोकाच्या भूमिकेमागे अदृश्य महाशक्ती असल्याचा दावाही खासदार संजय राऊतांनी केलाय। अदृश्य शक्तीनेच भुजबळांना वाऱ्यावरती सोडलं असंही ते म्हणाले। पहिल्यापासून होतो टोकाची भूमिका घेऊनही ते भुजबळांनी तेव्हा घेताना दिसत होते, पण त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती आणि त्या शक्तीनं त्यांना वाऱ्यावर सोडलं। जी एक अदृश्य महाशक्ती शिंद्यांच्या मागे होती पक्ष फोडण्यासाठी आमचा, तीच अदृश्य महाशक्ती महाराष्ट्रातली भुजबळांना उत्तेजन देत होती हे सगळं करण्यासाठी आणि त्यात भुजबळांचा बळी गेला। एकंदरीतच भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं राजकीय वर्तुळात याच्या प्रतिक्रिया येत आहेत। यावरती मनोज जरांगे पाटलांनीही प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाही। मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांचं आम्हाला देणं घेणं नसल्याचं सांगतच जरांगेंनी भुजबळांवरती बोलणं टाळलंय। सरकारनं हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। तर जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यात ते नेमकं भुजबळांवरती कसा निशाणा साधतात त्यांच्यावरती बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं तर आहेच, पण सोबतच सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेचीही ते आज घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते। ते मला नाही माहित त्याला कशाला काय केलं आणि काय नाही, तो आमचा प्रश्नच नाही। तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे वैयक्तिक, त्याच्याबद्दलचं आपल्याला काय माहिती नाही आणि त्याला का दिलं हे माहीत नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही। मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काय देणं घेणं नाही। गोरगरिबांना ओबीसींना सुद्धा त्यांनी काय कधी काही खाऊ दिलेलं नाही, परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला। त्या राजकीय विषय त्यांचा तो आरक्षणाचा विषय नाही येतो। अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार, ज्यांना स्वतः मनानं बसायचे, स्वतःच्या मनानं हास्यच बसणार आहेत। कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही आहे कोणावरतीच। त्यामुळे ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे, घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही। इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालतं, पण ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचे। या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल, पण नाही कोणी बसलं तरी मी बसणार आहे।